संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। आज सकाळी या निवडणुकीतले उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। त्यांचे दोन्ही चिरंजीव म्हणजे खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनीही मतदान केलं। ते खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपला मतदानाचा हक्क बारामतीमध्ये येऊन बजावला। मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या, तर अजितदादांच्या आईंनी सुद्धा घरातूनच आपला मतदानाचा हक्क आज बजावला। आज सकाळपासून बारामतीमध्ये काय काय नेमके घडते आपण ह्या तीन महत्त्वाच्या दृश्यांमधून जाणून घेऊया। सुनेत्रा पवारांनी आज सकाळी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि या पोटनिवडणुकीच्या रिंगणामधल्या महत्त्वाच्या उमेदवार सुनेत्रा पवार किती रेकॉर्ड ब्रेक मतदान होतं आहे त्यांना हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सुप्रिया सुळेंनी आज बारामतीमध्ये येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर प्रतिक्रिया देताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, तर पार्थ पवारांनीही आपला मतदानाचा हक्क सकाळीच बजावला। निधन झाल्यामुळे एकूणच या निवडणुकीमध्ये सध्या 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अर्थातच सुनेत्रा पवार यांचं पारडं जड आहे, फक्त किती मोठं मतदान होतं आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आताच मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मतदान केलेलं आहे। बारामतीची जनता गेली 6 दशकं पवार कुटुंबियाच्या मागे आहेत। आदरणीय दादांच्या वरचं प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी, तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। तर मतदानातून बारामतीकरांनी मतदार हे दादांना श्रद्धांजली वाहतात आणि बारामतीची जनता पवार कुटुंबियांच्या पाठीशी आहे। अजितदादांच्या आईंनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर दादांच्या आईंनी घरातून हा हक्क बजावला, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली। तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात होत असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत। सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात। तर आज पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान जय पवार यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबाबतही चर्चा सुरू झाली आहे। 2029ला जय पवार हे बारामतीमधून उमेदवार म्हणून उभे राहणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्यात आणि याला निमित्त ठरलंय ते जय पवार यांचं सूचक विधान। 2029मध्ये उमेदवार व्हावं अशी लोकांची इच्छा आहे, मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची आपली इच्छा असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय। त्यांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। आजच्या या मतदानाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बारामतीमध्ये जरी पोटनिवडणूक होत असली तरी अजितदादा नंतर ही निवडणूक होतीये, त्यामुळे निश्चितच काय नेमके आज बारामतीमधल्या सगळ्या घडामोडीत या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर थेट बारामतीमधून जोडले गेलेले। चंद्रकांत, निश्चितच बारामतीकरांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून दिसू लागलेला आहे। या दरम्यान काही सूचक वक्तव्य सुद्धा येत आहेत, जसं की जय पवार 2029 उमेदवार असणार का, याबाबत आता चर्चा रंगू लागली।
लागल्यात. काय एकंदरीत सध्या सगळ्या बारामतीमधलं चित्र आहे आणि या विधानाचे नेमके संकेत काय आहेत? अनुपमा, खरं तर त्यांचं हे विधान ते बोलता बोलता बोलून गेले की त्यांना सूचकपणे मांडायचं होतं. हे खरं तर नंतर समोर येईलच. पण आज एकूण सुनेत्रा पवार यांनी मतदान केल्यानंतर अगदी भाऊक पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर बाहेर आल्यानंतर खरं तर जय पवार यांचं मतदान तिथं नव्हतं. झेडपीच्या मतदान केंद्रावर, मी काटेवाडीच्या, त्यांचं बारामती शहरात आहे. नंतर ते मतदान करतीलच. आणि त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना त्यांना सहज प्रश्न विचारला गेला की तुम्ही सगळ्या प्रचारात आघाडी घेतली होती. मी जी चोवीसच विचारलं होतं. त्याच्यावर ते म्हणे हो, मी अख्ख्या बारामती तालुक्यात गावन गाव पिंजून काढलं. लोकांचं खूप मला प्रेम मिळालं. सगळे दादांची आठवण काढत होते. त्याचनंतर ऑब्व्हियसली पुढचा प्रश्न असा आला की मग लोक तुमच्या दादांना बघतात तर तुम्ही पुढं उमेदवारी करणार का? ते म्हणे हो, लोकांची ही इच्छा आहे, मी 29ला उमेदवार व्हावं. खरं तर आत्ताही पोटनिवडणूक आहे. आता सुनेत्रा पवार एका आपत्कालीन परिस्थिती ज्याला आपण म्हणू, कारण दादांचं अकाली निधन झालं. त्यानंतर त्यांना तिसऱ्या दिवशी DCM पदाची शपथ घ्यावी लागली आणि त्यानंतर पोट नेऊन लागले. खरं ते बिनविरोध होणं अपेक्षित होतं, पण ती झाली नाही. त्यामुळं मताधिक्य किती येणार एवढीच औपचारिकता आहे. पण याच दिवशी, ज्या दिवशी मतदान होतं, त्याच दिवशी जय पवार यांनी हे विधान करणं, त्याला एक निश्चित वेगळे अर्थ काढले जातात. कारण बारामतीमधून 29ला हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, आलं तर उमेदवार कोण असणार. त्याच्या आधीच मग जय पवारने आपलं, ज्याला आपण म्हणून दावेदारी ठोकून दिली की काय सूचकपणे, असं एक या निमित्ताने बोललं जातंय. पण त्यांच्या विधानाला खूप महत्व आहेत. अनेक कंगोरे आहेत, अनेक पदर आहेत. एकीकडे सुनेत्रा पवार भावनिक होऊन हे सगळं मतदानाचं आवाहन करताय आणि दुसरीकडे जय पवार आपल्या उमेदवारीचं सूचक विधान करताना दिसत. ते स्वतः म्हणत नाही, ते लोकांच्या तोंडी घालतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी खरंय. आणि त्यामुळे या पुढच्या काळामध्ये त्यांचा सक्रियपणा कसा आपल्याला दिसणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे. तरच 2029च्या निवडणुकांमध्ये उमेदवारी ते करू शकतील. धन्यवाद चंद्रकांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. चंद्रकांत पुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.